धन्यवाद. पुढल्या बातमीकडे नरेश अरोराच्या कार्यालयावर छापा झालाय. नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत. पुण्यातील डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. नरेश अरोरांच्या कार्यालयावर क्राईम शाखेने ही कारवाई केली आहे. अरोराच्या कागदपत्राची क्राईम शाखेकडून तपासणी करण्यात आलेली आहे. तर नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत. डिझाइन बॉक्सच्या त्यांच्या कार्यालयावर मात्र हा छापा टाकण्यात आलेला आहे. नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर ही छापेमारी झाल्याचं पाहायला मिळतंय. ऐन निवडणुकीच्या दिवसातच ही छापेमारी झालेली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय अधिकची अपडेट? खरं तर एक तोंडी तक्रार पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच कडे आलेली होती की या डिझाइन बॉक्सचं जे कार्यालय आहे या ठिकाणी पैसे वाटले जात आहे, अशा पद्धतीची लेखी तक्रार आलेली नव्हती, तोंडी तक्रार आलेली होती. आणि त्यामुळे या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी पुणे पोलिसांचं क्राईम ब्रँचचं पथक हे डिझाइन बॉक्स जे नरेश अरोरा यांचा आहे, अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा यांची ओळख आहे, त्यांच्या कार्यालयावरती ही जी खातरजमा करण्यासाठी धाड आहे ती पोलिसांनी टाकलेली होती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जी माहिती दिलेली आहे की ही फक्त धडक कारवाई नव्हती, याच्यामध्ये फक्त खातरजमा करण्यासाठी पोलिसांचं एक पथक तिथे गेलेलं होतं. सध्या तरी तिथं काही आढळून आलेलं नाही असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या पुणे महानगरपालिकेच्या तोंडावर आपण पाहिलं की भाजप विरुद्ध अजित पवार जो सामना कलगीतुरा आपल्याला रंगताना पाहायला मिळालेला होता, त्याच्यानंतर तातडीनं आचारसंहिता लागते आणि लगेचच डिझाइन बॉक्स जे अजित पवार यांना इलेक्शन कॅम्पेनिंग असेल, त्यांचं सोशल कॅम्पेनिंग असेल, जे करते ते हे डिझाइन बॉक्स आहे. आणि याच डिझाइन बॉक्सच्या कार्यालयावरती पोलिसांची धाड पडते. त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली होती. मात्र आता पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार एक तोंडी तक्रार फोन कॉल वरून पुणे पोलिसांना आलेली होती आणि त्यानंतर याची खातरजमा करण्यासाठी पुण्यातील जे डिझाइन बॉक्सचं कार्यालय आहे तिथं क्राईम ब्रांचचं पथक आहे ते पोहोचलेलं होतं. त्यांनी काही ठिकाणी चौकशी केली, तपासणी सुद्धा केली, पण त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाहीये किंवा जो आरोप करण्यात आलेला होता फोन कॉल मधून की इथं पैसे वाटले जात आहेत, अशा पद्धतीचं तथ्य त्यामध्ये आढळून आलेलं नाहीये अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पण याबाबतची सविस्तर माहिती ही अजून येणं बाकी आहे. आणि नेमकं या डिझाइन बॉक्सच्या कार्यालयामध्ये पोलिसांनी जी रेड टाकली किंवा जी छापेमारी केलेली आहे त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं आढळून आलेलं आहे का, ही फक्त खातरजमा करण्यासाठी धडक कारवाई होती, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण अजित पवारांची पत्रकार परिषद संपताच अशा पद्धतीची बातमी आणि अशा पद्धतीची माहिती समोर येणं हे नक्कीच खळबळ उडवून देणारं होतं. मात्र आता पोलिसांकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कोणतीही मोठी कारवाई नसल्याचं सांगितलेलं आहे. फक्त एक फोन कॉल आलेला होता तक्रारीच्या संदर्भातला आणि त्याची खातरजमा करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं. जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. ही ग्राफिक्स आपण पाहतोय. नरेश अरोरा कोण आहेत? या कंपनीचे नरेश अरोरा प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार आहेत. डिझाइन बॉक्स ही निवडणूक व्यवस्थापन कंपनी आहे. तर या कंपनीचे नरेश अरोरा हे सहसंस्थापक आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांसाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार म्हणून नरेश अरोरा यांची ही ओळख आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.